स्थापित करण्यात आला. त्या ठिकाणी मुंडे साहेब, भागवत साहेब, सोमनी मॅडम यांनी आणून कपिल साहेबांच्या त्या ठिकाणी कपिल साहेबांनी मला त्यावेळेला सांगितलं होतं, मला ही टीम चालवणार आहे आणि अष्टप्रधान मंडळ आहे. आज जे अधिकारी आहेत त्यांची सगळ्यांची ओळख करून दिली. तर तुम्हाला एक सांगतो, 100 दिवसाच्या आत क्राईम रेट ह्या अष्टमंडळाने कमीच केलं. गुन्हेगार हा रस्त्याने खाकी बघितली तर पळतो, पण मी पाहिलेलं 40 वर्षे मी या ठिकाणी पाहिलोय, राहतोय. ह्या ठिकाणी अशी गुन्हेगारी जबरदस्त होती की या अष्टप्रधान मंडळाने साहेबांनी एक झटक्यात असं म्हणू शकत नाही, पण प्रगतीपथावर आहे. काल मी CP साहेबांनाही भेटलो, त्यांनाही असंच बोललो की त्यांना पत्र दिलं. तर त्यांना मला एक असं करायचं की ह्या ठिकाणी 90% झोपडपट्टी, या ठिकाणी सर्व धर्म, सर्व धर्माची लोक एकत्र राहतात. हे मूळ हे गाव म्हणजे लक्ष्मीनगर म्हणजे खड्डा, पाणी, त्यामध्ये कचरा टाकून राबी टाकून बनवलेलं ही वस्ती, सर्व भाईचाराने राहतात. तर माझे विनंती मी पत्र दिलं, जनसंवाद व सामाजिक सलोखा या माध्यमातून आपल्याला परिषद व्हायची. ही पत्र तुमच्याकडे पाठवलं वाटतं, म्हणून मी तुम्हालाही पत्र देणार आहे. पण एवढं चांगलं काम चालू आहे आणि मध्ये मध्ये वावड्या उठतात साहेब. मी तुम्हाला काल बी म्हणलो, बदली झाली की मला आता धक्का बसली, बदली झाली म्हणून साहेबाची बदली झाली. तुम्ही टेन्शन घेऊ नका, चांगलं काम करायचं कर. आम्हाला साहेब तुम्हाला एक सांगतो, आवडून झोपडपट्टीमध्ये घर विकण्यासाठी खंडे चालले होते, ते बंद झालेले. कवडी मोल ह्यांनी लोक घरं विकून चालली होती. पोलीस स्टेशन झाल्यावर मी काम चालतो जातीला हात. घरं विकायचे प्रमाण आता बंद झाले. गुन्हेगार पलायन केलेले कोयता आणि 100 दिवसात मी अख्ख्या एवढ्याला मी बोलतो 100 दिवस झाले. 15 डिसेंबर ते आत्ता मला सांगा, एक कोयता दिसला का, एक गाडी फुटली का? नाही तर दररोज 6 रिक्षा फुटल्या, 8 रिक्षा फुटल्या, 4 गाड्या फुटल्या. साहेब आम्ही ज्येष्ठ आहे, म्हातारे झालेले, आम्ही तुमच्यासोबत आहे. बदली करणार असेल मी 100 म्हातारे उभं करतो, नाही गेलं तर बदली भेटच दिलं पाहिजे. मी मुंडे साहेबांनी म्हणलं होतं, भागवत साहेबांना जर फ्रीडम देऊन बघा. ही परिषद मला वाटतं ते चौकात झाली होती, पलीकडच्या चौकात. एक सांगतो, या ठिकाणी एक लेडीज PSI होती, मोळे मॅडम. त्या गाडी बाहेर काढल्या ना 200 लोक पळून जायचे आहेत. त्याच्या खालोखाल आपले सावंत साहेब त्यांनी थोडं चालू ठेवलं. तिथं तर कामच नाही. तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही आम्ही तुमच्या सोबत आहे. चांगली लोक आहेत, एक 10% असतील. तर तुम्ही त्या दिवशी मिटिंगमध्ये जे बोला, तुम्ही न्याय देतात, सर्व जयंत्या झाल्या, सगळे व्यवस्थित झाले आणि तुमच्या सोबत आम्ही आहोत. तरुण पिढी नसली ती प्रबोधन करू शकतो, पण आमच्यासारखे म्हातारी वगैरे आहेत पाठीशी उभं राहतो. आणि या जाधव साहेबांचं, शेख साहेबांचं आणि दळवी मॅडमचं जे काम होतं वाखाणण्यासारखं होतं. कोणाला हाडजीड नाही, बोलणं नाही, उलटं पालटं बोलणं नाही, धावणं नाही. काही लोक मी माझ्याकडे आलो होते का अर्ज घेऊन, माझा अपमान केला. आणि म्हणजे छोटंसं पोलीस स्टेशन आहे, त्याच्यात एवढ्या लोक मावत नाही. तुला काही खुर्ची दिली पाहिजे म्हणजे आहे कोण तू, बरोबर ना? म्हणजे तू हाय कोण, टाटा बिर्ला आहे, कोण राष्ट्रपतीचं कोण आहे? मला बी म्हणतात साहेब आले भेटायचं म्हणलं तर कसं मी तर बसतो म्हणून, तू बी बस ना. तर त्या काळात त्यांना काही काळजी करू लागत आहे. तर तुम्हाला बदली झालेली, निरोप समारंभ झालेला आहे. मी जून महिन्यामध्ये रिटायर झालो. मी पण खाकी घातलेला माणूस होतो. 35 वर्षी सेवा केली. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो आणि त्या ठिकाणी असंच काम करा. त्या माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.